या बातमीपत्रात सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे। सर्वच यूट्यूबर्स, फेसबुक पत्रकारांची चौकशी करा। भाजप खासदार निशिकांत दुबेंनी अशी मागणी केलेली आहे। ज्योती मल्होत्रावरील कारवाईनंतर आक्रमक भूमिका त्यांनी घेतली आहे। परदेशी शक्तींसोबत देशाविरोधी अजेंडा चालवला जाणार नाही याची चौकशी करा। गेल्या 3 वर्षात केवळ यूट्यूबवरून 21,000 कोटी भारतीयांना मिळालेत असं देखील निशिकांत दुबे यांनी सांगितलंय। या संदर्भात त्यांनी काय ट्विट केलंय पाहूयात। भारतातील सर्वच यूट्यूबर्स, फेसबुक पत्रकारांची ईडी, एनआयए कडून चौकशी करा। यूट्यूबर्स परदेशी शक्तींसोबत मिळून देशविरोधी अजेंडा चालवत नाही ना याची देखील चौकशी करा। या संदर्भात आपले प्रतिनिधी शिवाजी शिंदे या संदर्भातली अधिकची माहिती देतील। नेमकी त्यांनी काय मागणी केली आहे, का चौकशीची मागणी केली? शामल, देशभरातील जेवढे इन्फ्लुएन्सर्स आहेत, सोशल मीडिया यूट्यूबर्स आहेत, ते सगळे आता रडारवर येणार की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे। ही मागणी ऐऱ्यागैऱ्या कुणी केलेली नाही। ही मागणी थेट भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी केलेली आहे। आपण बघितलं की यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला पकडल्यानंतर पाकिस्तानची तिचे हेरगिरी करण्याचे संबंध हे सगळे उघड झाले होते। त्याच्यानंतर तिची जी मैत्रीण आहे, दुसरी जी यूट्यूबर्स आहेत, ती सुद्धा रडारवर आलेली आहे। त्या दृष्टीने आता निशिकांत दुबे यांनी जी मागणी केली आहे ती अत्यंत महत्त्वाची म्हणावी लागेल आणि त्याच्यामुळे देशात अनेक सोशल मीडियामधील यूट्यूबर्स आणि यांच्यामध्ये खळबळ माजेल। कारण त्यांनी सरळ आरोप केलेला आहे की गेल्या 3 वर्षांमध्ये यूट्यूबर्सने जवळपास 21,000 करोड भारतीयांना मिळाले आहेत यूट्यूबकडून। त्यामुळे जे सोशल मीडिया यूट्यूबर्स, इन्फ्लुएन्सर, फेसबुक पत्रकार, बेरोजगार ज्यांनी 5 वर्षामध्ये विदेश दौरा केलेला आहे, त्यांचे बँक अकाउंट, गाडी आणि घरं ही तपासली गेली पाहिजेत अशी एक नव्यानं मागणी उठते आणि ही अत्यंत मोठी मागणी होते। त्यामुळे सोशल मीडियावरती काम करणारे आणि सोशल मीडिया च्या अंडरमध्ये येणारी जी लोक आहेत ते तपासात येत आहेत का, हा मोठा प्रश्न होणार आहे। जर चौकशी झालीच तर किती यूट्यूबर्स या रडारवर येऊ शकतात? धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहू शकतोय निशिकांत दुबे यांनी ही मागणी केलेली आहे की इन्फ्लुएन्सर्स, यूट्यूबर्स, जे पत्रकार आहेत त्यांची चौकशी व्हावी। देशविरोधी कृत्य कुठे केलं जातंय का हे तपासातून समोर यावं यासाठी त्यांनी ही मागणी केली।